नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता रम्या खरोखरच काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली असते आणि तेव्हा काव्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसल्यानंतर ती तिला विचारते, काव्या तुला टेन्शन आले का? आणि हे बघ, तू खरोखरच टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित हँडल करेन, तू काळजी नको करूस. आणि तू एक काम करतेस का, तू इथे बस, मी फॉर्म घेऊन येते, असं सांगून तिला बसवते. आणि फॉर्म आणण्यासाठी ती रिसेप्शनिस्टकडे जाते आणि रिसेप्शनिस्टला म्हणते, गुड मॉर्निंग, मला ना ॲबॉर्शनचा फॉर्म हवा होता. तर तेव्हा ती रिसेप्शनिस्ट विचारते, तुमचं नाव? तर तेव्हा ती सांगते, माझं नाव रम्या रम्या शेतोळे. तर तेव्हा ती रिसेप्शनिस्ट विचारते, या संदर्भात तुमचं कोणत्या डॉक्टरांशी बोलणं झालं होतं? तर तेव्हा रम्या सांगते, डॉक्टर मंजिरी. तर तेव्हा ती रिसेप्शनिस्ट 1 मिनिट असं म्हणून कन्फर्म करून घेते. आणि तेव्हा रम्या विचारते, म्हणते, 2 फॉर्म्स द्या प्लीज. तर तेव्हा ती रिसेप्शनिस्ट सांगते, हो ठीक आहे, तुम्ही थोडा वेळ वेट करा, मी तुम्हाला देते. आणि काव्या ते सगळं काही तिथं बसून सगळं बघत असते. तर तेव्हा रम्या ते 2 फॉर्म्स आपल्याकडे घेते आणि एक फॉर्म हळूच लपवते आणि काव्याने बरोबर ते बघितलेलं असतं. आणि आता रम्या लगेच मागं वळून बघते की काव्याने काही बघितलंय का. तर तेव्हा काव्या ते बघूनसुद्धा न बघितल्यासारखं तिला दाखवते. तर त्यानंतर आता रम्या काव्याजवळ येते आणि तिच्या मनाची समजूत घालू लागते. म्हणते, काव्या, तुला ना डॉक्टर कदाचित ना समजावतील की मूल होणं कसं सोपं असतं किंवा ॲबॉर्शन करू नकोस वगैरे, पण तू जो काही निर्णय घेतलायस ना, तो ठरला आहे ना. तू ना तुझं IAS लक्षात ठेव. मी फॉर्म आणलेला आहे, तू त्याच्यावरती सही करतेस का, असं सांगून ती आता फॉर्मवरती काव्याची सही घेऊ लागते. आणि तेव्हा काव्यासुद्धा त्या फॉर्मवरती सही करते. आणि इतक्यातच आता सिस्टर तिथे येतात आणि ती काव्याला म्हणते की, बाबा, तुम्हाला डॉक्टर मंजिरींना भेटायचं आहे ना, तर तुम्हाला तर डॉक्टर मंजिरी बोलत आहेत, चला. तर तेव्हा रम्या काव्याला सांगते, तू जा, मी हा फॉर्म भरू तोपर्यंत. तर तेव्हा काव्या हो असं सांगते आणि उठून डॉक्टरांच्याकडे जाते. आणि आता काव्या गेल्यानंतर मित्रांनो, रम्या जी असते ती पर्समध्ये जो लपवलेला तिनं फॉर्म असतो तो फॉर्म बाहेर काढते आणि म्हणते, आता तर मज्जाच येईल. आता ना यामधला एक फॉर्म मी इथे सबमिट करेन आणि दुसरा फॉर्म घरी जाईल पार्थसाठी, असं म्हणून ती हसत असते. तर इकडे आता मित्रांनो, काव्य जी असते ती डॉक्टर मंजिरींच्या समोर येते. तर तेव्हा डॉक्टर मंजिरी तर खूप घाबरलेले असतात आणि काव्याला म्हणतात, मिसेस देशमुख, तुम्ही काय करताय मला कळत नाही आहे. तुमच्या नावाने तर रम्याने फॉर्म भरलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावरती सहीसुद्धा केलेली आहे. तर तेव्हा काव्या म्हणते, हो डॉक्टर, मी सही केलेली आहे, पण डॉक्टर, मी जे तुम्हाला फॉर्म दिले होते तेच तुम्ही रम्याला दिलेले आहेत ना. तर तेव्हा त्या डॉक्टर हो असं सांगतात आणि त्यांनी अगोदरच जे सगळं काही असतं ते करून ठेवलेलं असतं. म्हणजे रिसेप्शनिस्टला त्यांनी सांगून ठेवलेलं असतं की जर रम्या शितोळे नाव सांगितलं तर मी जे फॉर्म दिलेले आहेत तेच तू त्यांना दे. आणि त्या रिसेप्शनिस्टने सुद्धा अगदी बरोबर तसंच केलेलं असतं. तर तेव्हा काव्या म्हणते, डॉक्टर, अहो रम्याला तर माहितीच नाही आहे ना की इथं ॲबॉर्शन होत नाही आहे ते, त्यामुळे मी तुम्हाला फॉर्म बनवून दिले. कसं आहे ना डॉक्टर, ज्या मुलींना मूल हवं आहे की नको आहे त्यासारख्यांना ना ॲबॉर्शन करायला प्रवृत्त करणाऱ्या या रम्यासारख्याच मुली असणार आहेत. तेव्हा डॉक्टर मंजिरी विचारतात, पण तुम्हाला कसं काय माहिती की रम्या 2 फॉर्म घेणार? तर तेव्हा काव्या म्हणते, मी चांगलीच ओळखते तिला आणि ती त्या दुसऱ्या फॉर्मचं काय करणार हेही मला चांगलंच माहिती आहे डॉक्टर. आणि बरोबर त्यासारखंच आता बाहेर इकडे रम्याने ते सगळं काही प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. म्हणजे तिने एक माणूस अरेंज केलेला असतो आणि तो दुसरा फॉर्म असतो तो एनव्हलपमध्ये घालून त्याच्याकडे त्या माणसाकडे दिलेला असतो आणि त्याला पैसे देऊन सांगते, आशीर्वाद बंगल्यावरती जाऊन हे एनव्हलप द्यायचं. कोणी दिले विचारलं तर काहीही सांगायचं नाही, चटकन द्यायचं आणि निघायचं. तर तेव्हा तो माणूससुद्धा हो असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. आणि तो जात असतो इतक्यातच आता काव्य तिथे येते. आणि काव्य आलेली बघितल्यानंतर रम्या थोडीशी घाबरते, पण काव्य त्या माणसाला न बघितल्यासारखं करते आणि परत रम्याजवळ येते आणि ती एकदम उदास उदास असं रम्याला दाखवत असते. तर तेव्हा रम्या विचारते, काव्या आलीस तू आणि डॉक्टर काय म्हणाल्या? तर तेव्हा काव्या म्हणते, डॉक्टर काय म्हणणार आहेत, माझं शरीर माझं नाही राहणार आता. तर तेव्हा रम्या विचारते, बरं ठीक आहे, आता पुढं काय? तर तेव्हा काव्या म्हणते, आता बोलवतील त्या आणि आता आतमध्ये जायला लागेल, अबॉर्शन होईल, मग 2-3 तास इथेच आराम करायला लागेल. तर तेव्हा रम्या म्हणते, तू नको काळजी करूस, शिवाय घरी एक वेगळी लढाई आहेच नाही का? तर तेव्हा काव्या म्हणते, म्हणजे घरी असं ऐकल्यानंतर म्हणते, रम्या ऐक ना, तू इतक्यातच ना घरी कोणाला काहीच सांगू नकोस. तर तेव्हा रम्या नाटक करत असते म्हणते, बरोबर नाही सांगणार, पण तिने सगळं काही प्लॅनिंग करून अगोदरच घरात सगळं कळायची व्यवस्था करून ठेवलेली असते. तर इतक्यातच आता रिसेप्शनिस्ट जी असते ती म्हणते, काव्या देशमुख, तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. आणि असं म्हटल्यानंतर आता काव्या घाबरल्याचं नाटक करू लागते. तर रम्या म्हणते, काव्या घाबरू नकोस, मी आहे, तू जा.
आणि आता काव्या हळूहळू जड पावलाने तिथं डॉक्टरांच्याकडे जायचं नाटक करत असते आणि ती निघून गेल्यानंतर तर रम्या तर खूप खुश होते आणि म्हणते अरे वा खूप छान झालं. आणि आता एकीकडे काव्या स्वतःहून तिच्या आणि पार्थच्या प्रेमाची निशाणी संपवेल आणि दुसरीकडे पार्थला ॲबॉर्शनचे पेपर्स मिळतील आणि मग वर्ल्ड वॉर होणार, मज्जाच मज्जा असं म्हणून ती खूप खुश झालेली असते. आणि मित्रांनो आता त्याच वेळेला दुसरीकडे नंदिनी आणि जीवा जे असतात ते जीवाच्या पोलीस मित्राकडे पोहोचलेले असतात आणि तेव्हा तो पोलीस मित्र जीवाला भेटल्यानंतर म्हणतो हाय कसा आहेस तू. तर तेव्हा जीवा म्हणतो हो मी ठीक आहे आणि तो आता या दोघांची ओळख करून देतो आणि सांगतो ही नंदिनी आहे आणि हा अविनाश आहे. आणि जेव्हा त्याला म्हणतो थँक्यू सो मच, तू ऑफ द रेकॉर्ड्स आमची मदत करतोयस आणि त्यामुळे आमची खूप हेल्प होणार आहे आणि आमचं काम खरंच खूप सोपं होणार आहे अरे. तर तेव्हा अविनाश म्हणतो बरं ठीक आहे चला आपण ज्या विषयावरती बोलायसाठी भेटलो आहे त्या विषयावरती बोलूयात. म्हणजे तो डायरेक्ट त्या विषयाला हात घालतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो अविनाश दादा जसं आपण फोनवरती बोललोत आम्हाला किडनॅपिंगची रेकॉर्ड फाईल बघायची आहे. तर तेव्हा जेव्हा विचारतो तू रजिस्टर आणलेस का. तर तेव्हा अविनाश म्हणतो तुम्हाला कधीपासूनचे रेकॉर्ड्स पाहिजे आहेत. तर तेव्हा नंदिनी म्हणते गेल्या महिनाभरातले. आणि तेव्हा अविनाशने रेकॉर्डसुद्धा बरोबर आणलेलं असतं आणि आता ते रेकॉर्ड जो असतो ते त्या दोघांच्या हातामध्ये देतो आणि आता हे दोघं मिळून ते रेकॉर्ड चेक करू लागतात. तर तेव्हा अविनाश म्हणतो तुमची काय नजर चालली आहे हे जरा मला सांगाल का. म्हणजे जीवा आणि नंदिनी धक्क्यानेच एकमेकांच्याकडे बघत असतात म्हणून तसं तो विचारतो. तर नंदिनी म्हणते काय नाही दादा हेच की आमचा संशय खरा ठरला. गेल्या महिनाभरात मुंबईमध्ये एकूण 4 मुलांचे किडनॅपिंग झालेले आहेत वेदांतला धरून आणि ती सगळी मुलं पाळणा घरामधली आहेत. तर तेव्हा अविनाश म्हणतो माहिती आहे आणि या सगळ्या मुलांचा ना शोध सुरू आहे कारण ही सगळी मुलं ना एक आठवड्याच्या गॅपने किडनॅप झालेली आहेत. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही मला सांग पाळणाघरामधून अजून कोणी मुलं किडनॅप झाली आहेत का. तर तेव्हा अविनाश म्हणतो नाही रे अरे ते सत्र तर या महिन्यापासूनच सुरू झालेलं आहे. पण तुम्हाला ज्या मास्टरचा फोन आला होता ना असला कोणताच माणूस आमच्या रेकॉर्डवरती नाही आहे. तर नंदिनी म्हणते जर तो माणूस कुठल्याही पोलीस रेकॉर्डवरती नाही आहे याचा अर्थ तो जे काही करतोय ते सगळं काही सावधपणाने करतोय. तर जेव्हा आता विचारतो बरं ठीक आहे पण आता पुढं काय करायचं कारण जिथून मुलं किडनॅप झाली होती तिथे त्या दोन्हीसुद्धा पाळणाघरामध्ये आपण जाऊन आलेलो आहे तिथे हाती काहीच लागलेलं नाही. तर अविनाश सांगतो माझं युनिटसुद्धा सिव्हिलमध्ये फिरतं पण अशी अत्तरवाली बाई काही बघितलेली नाही. तर नंदिनी म्हणते म्हणजे असं काहीतरी आहे जे आपल्या समोर आहे पण ते आपल्याला दिसत नाही आहे. आणि अविनाशला म्हणते दादा हे जसं मुंबईतल्या किडनॅपिंगचं रेकॉर्ड आहे तसंच जर मागच्या 1-2 वर्षामधलं महाराष्ट्रातलं किडनॅपिंगचं रेकॉर्ड आम्हाला जर बघायला मिळालं ना तर खूप बरं होईल. तर जेव्हा तिला विचारतो पण इतक्या सगळ्या केसेस बघून आपण काय करणार आहोत. म्हणजे मला असं वाटते की तू ऑफ द ट्रॅक जातेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही जेव्हा मी ना एक दिशा शोधण्याचा प्रयत्न करते कारण मला असं वाटतं की एखादा सराईत गुन्हेगारच एका महिन्यात असं सलग 4 वेळा किडनॅपिंग करू शकतो आणि जर त्या मास्टरचा हा जो पॅटर्न असेल तर तो पॅटर्न आपल्याला समजून घ्यावाच लागेल तरच आपण पुढच्या मुलांचं किडनॅपिंग होऊ पासून त्यांना वाचवू शकतो. तर ते सगळं ऐकल्यानंतर अविनाश म्हणतो वहिनीचा मुद्दा तसा सगळा काही व्हॅलिड आहे पण असा लगेच 2 वर्षाचा रेकॉर्ड देता येणार नाही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो साहेब जरा जोर लावा ना अहो 3 स्टार ऑफिसर आहात तुम्ही आणि कॉलेजमध्ये असताना असं तो म्हणत असतो. तर तेव्हा अविनाश त्याला म्हणतो बाज जास्त मस्का लावू नकोस ठीक आहे मी रात्रीपर्यंत PDF फाईल पाठवतो. तर तेव्हा जेव्हा म्हणतो थँक्यू सो मच. तर अविनाश म्हणतो पण एक गोष्ट तुम्ही जे करताय त्यामध्ये मला इन्व्हॉल्व करा कारण तुम्ही पोलीस नाही आहात हे खूपच रिस्की आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही जे काही करू ते तुम्हाला विश्वासात घेऊनच करू फक्त तो मास्टर आणि ती बाई दोघेही सापडले पाहिजेत. तर मित्रांनो आता इकडे हॉस्पिटलमध्ये रम्या तर एकदम खुश झालेली असते आणि ती स्वतःशी बडबडत असते आता खूप मजा येणार आहे आणि मी फास्टेस्ट कोरियर सर्व्हिसने ते पेपर्स घरी पाठवलेत आणि ॲबॉर्शनच्या पेपरचं एन्व्हलप आत्तापर्यंत पार्थला मिळालंसुद्धा असेल आणि म्हणजे आता पार्थ ते पेपर्स बघेल आणि मग बूम असं म्हणून ती खूप खुश होत असते. आणि तेवढ्यातच मित्रांनो आता इकडे तो कुरिअरवाला जो असतो तो घरापर्यंत पोहोचतो आणि ते पेपर्स जे असतो तो मानिनीच्या हातामध्ये देतो आणि तेव्हा आता मानिनी ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थला हाक मारते. तर तेव्हा पार्थ तिकडून येत असतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो हेच ते पेपर्स असणार आहेत जे रम्याने पाठवलेले असणार आहेत. आणि ते मानिनी आता चालत येत असते आणि ते इन्व्हॉल्वमधले ते पेपर्स काढून बघणारच असते आणि तेव्हा पार्थला लक्षात आल्यानंतर तो धावतच मानिनीकडे सुटतो आणि ती मानिनी त्या पेपर्स काढणार इतक्यातच तो ते पेपर्स तिच्या हातामधून काढून घेतो. तर तेव्हा मानिनी म्हणते अरे एवढं अगदी लगेचच आलास तू.
इथेच थांबला होतास की काय? तर तेव्हा पार्थ म्हणतो अर्जंट हवं होतं ना मला, मी ऑफिसमधून मागवून घेतलं. तर तेव्हा मानिनी म्हणते तरीच. तर तेव्हा पार्थ म्हणतो आलोच मी, असं म्हणून ते एन्व्हलप घेऊन तो आता आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन ते एन्व्हलप उघडून बघतो आणि त्याच्यावरती PD फायनान्स असं लिहिलेलं असतं आणि तो म्हणतो अरे बापरे, हे तर CA पाठवणार होता आणि त्याचा हेडमोस होतो, म्हणजे ते पेपर ते नसतातच. आणि इतक्यातच आता बाहेर परत बेल वाजते आणि मानिनी चाललेली असते आणि ती परत मागे वळते आणि म्हणते परत बेल वाजली. आणि आता पार्थला सुद्धा ती बेल ऐकू येते आणि म्हणतो रम्याने अबॉर्शन फॉर्म पाठवलेला होता, तो आला की काय? असं म्हणून तो सुद्धा आता परत धावत बाहेर सुटतो आणि इकडे मानिनी परत आता दरवाजेपर्यंत पोहोचलेली असते. आणि आता खरा तो फॉर्म म्हणजे जो रम्याने माणूस पाठवलेला असतो तो आता तो फॉर्म घेऊन एन्व्हलप घेऊन तिथं आलेला असतो. आणि आता यावेळेस सुद्धा मानिनी ते एन्व्हलप आपल्या हातामध्ये घेते आणि ती पार्थ असं म्हणून हाक मारते, कारण त्याच्यावरती पार्थ असंच लिहिलेलं असतं. आणि ती असं ते एन्व्हलप थोडंसं खाली करते आणि तेव्हा त्या एन्व्हलपमधनं तो फॉर्म चक्क खाली पडतो मित्रांनो. आणि ती म्हणते अरे सील पण नाही आहे केलेलं. आणि त्यावेळेस आता मानिनी जी असते तो फॉर्म आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्यावरचं वाचू लागते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं सिटी हॉस्पिटल आणि त्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा असतं खाली लगेचच ॲबॉर्शन कन्सेंट फॉर्म आणि त्याच्यावरती काव्या पार्थ देशमुख असं नावसुद्धा लिहिलेलं असतं. आणि ते नाव वाचल्यानंतर तर मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती इतकी जाम घाबरते, तिला एकदम कसं तरी होऊ लागतं, तिला एकदम जोराची चक्करच येते. आणि तेव्हाच आता पार्थ ते बघतो आणि धावत येतो आणि तो मानिनीला सावरतो आणि ती चक्कर येऊन पडणार असे इतक्यात तो तिला पकडतो. आणि मित्रांनो जे व्हायला नको होतं अगदी तेच घडतं. आणि इकडे मित्रांनो आता त्याच वेळेला काव्या इकडे आतमध्ये येऊन बसलेली असते. तर तेव्हा अजून एक बाई तिथं एका बाळाला घेऊन येते आणि ते बाळ रडत असतं. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघत असते आणि तेव्हाच इकडे मित्रांनो आता मानिनी थोडीशी शुद्धीवरती येते. तर पार्थ तिला बसवलेला असतो आणि तिला पाणी देत असतो आणि म्हणतो अगं तो आई ॲबॉर्शन फॉर्म असं म्हणत असतो. तर मानिनी म्हणते म्हणजे तुला माहिती होतं तर, आणि मग तू सांगितलं का नाही सारे तुला, आणि असं वाटते की मला बरं वाटायला हवं, अरे सांग मला तू कसं बरं वाटेल मला. तर पार्थ तिला म्हणत असतो आई अगं शांत हो थोडं. तर मानिनी म्हणते मला शांत वगैरे काय व्हायचं नाही आता, कशी शांत होणार आहे मी, तू आधी सांग मला काय आहे ते. अरे ॲबॉर्शनचा फॉर्म आलेला आहे घरी कुरिअरने आणि आई म्हणून काव्याचं नाव आहे त्याच्यावर. अरे तुम्ही काय खेळ चालवलायत का? तर पार्थ म्हणतो खेळच चालवलाय, म्हणजे तो सांगायचा प्रयत्न करत असतो पण मानिनी त्याला पुढे काही बोलूच देत नाही. म्हणते अरे तुला लाज वगैरे वाटते का नाही आहे, तू काय बोलतोस तू? तर तेव्हा पार्थ म्हणतो अगं आई रम्यासोबत हा खेळ चालवलेला आहे, तिचा खरा चेहरा ना सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी हे सगळं काही चालू आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते अरे पण काय रम्याचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तर तेव्हा पार्थ म्हणतो सांगतो रम्याचे हे काही वागते ना ते सगळं नाटक आहे, काव्यासोबत जे गोडी गोडी वागते ना ते सगळं नाटक आहे आणि काव्याला हे कळालेलं आहे. बाळ होण्यासाठी ही योग्य वेळ आहे का नाही यामध्ये काव्या थोड्याशा कन्फ्यूज आहेत. तर रम्याने त्यांचा ब्रेन वॉश केला आणि त्यांना ॲबॉर्शनपर्यंत आणून पोचवलं. आणि हे ॲबॉर्शन फॉर्मसुद्धा कुरिअरने मुद्दामून त्याने पाठवलेले आहेत, म्हणजे घरामध्ये कोणाच्या तरी हाती लागतील आणि त्यामध्ये अकांड तांडव होईल, माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये भांडणं होतील, म्हणून हे सगळं काव्यानं केलेलं आहे. तेव्हा आता मानिनी जाम चिडते आणि म्हणते काय करू मी या रम्याचं, असं वाटते ना 2 मुस्कटात द्याव्यात तिच्या, या घराला लागलेल्या ना राहू केतू आहेत दोघीसुद्धा, असं म्हणून ती खूप रडत असते आणि आपले आता डोळे पुसते आणि विचारते काव्याला आता खरंच कळले ना की रम्या हे असं काहीतरी करते, म्हणजे तिला बाळ आता हवं आहे ना. आणि म्हणते अरे पार्थ मी तुला इतकी दिवस विचारत होते की काव्याला काही झाले का, ते शांत असते, जरासुद्धा काही बोला नाहीस रे तुम्हाला, आता कन्फ्युजन नाही ना, म्हणजे काव्याला बाळ हवं आहे ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही आई या विषयावर आपण नंतर बोलूयात, असं म्हणून तो चाललेला असतो. तर मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते अरे नंतर काय, नंतर आता कधी, आता काही सुद्धा नाही, आता काय आहे ना ते मला सांगून टाक, जे काही आहे ते, आणि खरं सांगा. तर पार्थ म्हणतो खरं हे आहे की काव्याला आत्ता ठरवता येत नाही आहे की बाळ. तर तेव्हा मानिनी ते बाळ काय, तर पार्थ म्हणतो म्हणजे बाळ हवं आहे काव्याला, फक्त बाळ व्हायची रादर आई व्हायची वेळ टायमिंग चुकतंय का असं त्यांना वाटतंय. ते ऐकल्यानंतर मानिनीला थोडासा धक्का बसतो मित्रांनो. आणि इकडे आता हॉस्पिटलमध्ये रम्या बसलेली असते आपला आनंद घेत आणि इतक्यातच आता काव्य तिथे येते आणि ती रडत असते. तर तेव्हा रम्या म्हणते अगं काव्य काय झालं, तू रडतेस का, तू रडू नकोस, हे बघ अगं तुला बाळ झालं असतं ना तर जास्त रडावं लागलं असतं नाही का, अगं तू रडू नकोस, शांत हो. आणि विचारते त्रास होतोय का तुला, आणि होईल हा सगळं काही नीट.
तर तेव्हा काव्या म्हणते आपण घरी जाऊयात, म्हणजे ती रडत रडतच तसं बोलते. तर तेव्हा रम्या म्हणते मला तर कधी एकदा घरी जाते असं झालेलं आहे, आणि तिला घेऊन आता ती घरी जाते. तर इतक्यातच आता म्हणजे पार्थ त्या दोघींची वाट बघत बसलेलाच असतो, आणि त्या आल्याला म्हणतो आला का मॉल फिरून. तर तेव्हा काव्या म्हणते हो आलो. तर पार्थ विचारतो कुठं आहेत शॉपिंग बॅग्स कुठं आहेत. तर तेव्हा काव्या म्हणते नाही केली शॉपिंग. तर पार्थ विचारतो शॉपिंग नाही केली, काही आणलं नाही. मग काय तुमच्याकडे जे लाख मोलाचं होतं ते देऊन आलात का. म्हणजे आता पार्थ नाटक करू लागतो, म्हणजे त्याला तो एनव्हलप मिळालेला असतो, तो फॉर्म मिळालेला असतो असं तो दाखवत असतो आता. तर काव्याला ते ऐकल्यानंतर धक्काच बसतो, ती पण तसंच दाखवते अगदी. आणि आता पार्थ लगेचच ते एनव्हलप काव्यासमोर धरतो आणि विचारतो हे काय आहे. आणि त्या एनव्हलपमधला फॉर्म काढून काव्यासमोर धरतो आणि म्हणतो हे काय आहे, मी विचारतोय काय आहे हे, असं तो जोराने ओरडतो. आणि ते आवाज ऐकल्यानंतर आता वसूसुद्धा तिथं येते. आणि तेव्हा आता मागे रम्या तर एकदम खुश झालेली असते, आणि ती मनातल्या मनात म्हणते बोल काव्या बोल, जे मनात आहे ते बोलून टाके एकदाची, मी आहे तुझ्या पाठीशी. तर तेव्हा पार्थ आता काव्याला म्हणतो तुम्ही का केलं तसं तेही मला न सांगता, असं म्हणून तो फॉर्म चोरगाळून फेकून देतो आणि म्हणतो विश्वासघात केलाय तुम्ही माझा. तर तेव्हा काव्या म्हणते विश्वासघात माझा झालेला आहे पार्थ, माझा चांगुलपणा म्हणून मी विश्वास ठेवत गेले, चूक झाली ना माझी. नाही म्हणजे मला आज कळलेलं आहे आपण कोणावरती विश्वास ठेवतो म्हणजे म्हणजे आपलं बाळ त्याच्या हातात दिल्यासारखं आहे नाही. आणि असं बोलत बोलत ती मागे फिरते आणि म्हणते पण समोरचा माणूस तेवढा लायक असला पाहिजे ना. पण रम्या तशी नाही आहे. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते, म्हणजे तिला काही कळत नसतं सुरुवातीला, आणि ती विचारच करत राहते. तर काव्या पुढं म्हणते आजची बात नाही आहे, असं म्हणून ती एकदम जोराची करकचून कानाखाली मारते रम्याच्या. आणि ते बघितल्यानंतर वसूला तर धक्काच बसतो, आणि ती म्हणते अगं रम्या. आणि तेव्हा त्या काव्या रम्याकडे बोटच करते आणि म्हणते रम्या ही चपराक त्या काव्याकडून जिला तू इतके दिवस घोळात घेत होतीस. तर तेव्हा रम्या म्हणते काव्या अगं पण मी काय केले, मी उलट तुला नको असलेलं बाळ, असं ती म्हणत असताना काव्या अजून एक चोराची चपराक तिच्या कानाखाली मारते. आणि तेव्हा रम्या तर आतनं पूर्ण मुळासकट सगळे हालून जाते. तर काव्या तर म्हणते आमचं बाळ आहे ते, माझं आणि पार्थचं. आणि असं काव्याने म्हटल्यानंतर आता पार्थला तर त्या खूप छान वाटतं, आणि तो म्हणतो आमचं आमचं बाळ. आणि तेव्हा मानेनी सुद्धा तिथे मागे येऊन उभारलेली असते, आणि तिने ते ऐकल्यानंतर तिला सुद्धा ते खूप छान वाटतं. तर तेव्हा त्या काव्या मागे वळून पार्थकडे बघते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं. तर पार्थ म्हणतो म्हणजे तुम्ही. तर तेव्हा काव्या हो असं म्हणून मान डोलावते. आणि या दोघांचं मित्रांनो आता खरंच सगळं काही सॉर्ट आऊट झालेलं असतं, काव्यानं सुद्धा ते बाळ ॲक्सेप्ट केलेलं असतं. आणि काव्या आता रम्याला म्हणते ऐकलंस का तू, इथून पुढे माझ्या बाळाबद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर जीव घेईन मी तुझा. तर वसू म्हणते तू बरा जीव घेशील ग तिचा, मी तिची आई अजून जिवंत आहे, माझ्या रम्याला हात तर लावून दाखव तू. तेव्हा काव्या म्हणते तर काय कराल आत्याबाई. आणि म्हणते वा आत्याबाई वा वा वा, तुमच्या मुलीला कोणी काय बोललं, तिला कोणी मारलं तर संताप होतो तुमचा, पण हीच तुमची मुलगी माझ्या बाळाला मारायला निघाली होती, मग काय करायला हवं मी तिचं. आणि तुला तर ना मी, असं म्हणून ती परत रम्याच्या अंगावरती जात असते. तर तेव्हा तर पार्थ तिला मागे हातानं धरतो आणि शांत करतो आणि म्हणतो शांत व्हा काव्या, रम्या तशीच आहे, कळलं ना तुम्हाला आता. आणि तेव्हा आता या दोघींना धक्का बसतो, म्हणजे रम्याला आणि वसूला सुद्धा धक्का बसतो. तर तेव्हा काव्या रम्याला म्हणते चूक झाली का रम्या माझी, खूप मोठी चूक झाली, स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन मी तुझ्यावरती विश्वास ठेवला रम्या, चुकले मी. पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायचीस तू, माझ्यावर, माझ्या नवऱ्यावर आणि आमच्या बाळावर तुझी सावली देखील पडू द्यायची नाहीस तू, लक्षात ठेव. आणि असं तिने म्हटल्यानंतर रम्या म्हणते अच्छा, म्हणजे ही जुनी काव्या तिच्या मनाविरुद्ध या बाळाला जन्म देणार आहे का. तर तेव्हा काव्या परत तिच्या अंगावर जात म्हणते त्याची काळजी तू नको करूस, मी जे सांगितले ना ते फक्त लक्षात ठेव, इथून पुढे कधीही आमच्या आणि आमच्या बाळाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाहीस, आत्ताही आणि बाळाच्या जन्मानंतर सुद्धा. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर ही काव्या पार्थ देशमुख तुझंच तंगडं तुझ्याच हातामध्ये तोडून देईल. आणि असं तिने बोलल्यानंतर आता या दोघी सुद्धा घाबरतात. तर काव्या म्हणते लक्षात ठेव आणि चल निघ इथून, असं म्हणून ती जोराने परत एकदा निघ असं ओरडते. तर तेव्हा रम्या आणि वसू तिथून निघून जातात. तर मानेने ते सगळं बघत तिथंच उभी असते आणि ती तर खूप खुश झालेली असते. तर तेव्हा आता पार्थ आपला हात पुढे करतो काव्याच्या, आणि काव्यासुद्धा लगेचच आपला हात त्याच्या हातामध्ये देते. आणि तेव्हा मित्रांनो इथे बॅकग्राऊंड म्युझिक परत ते छान असं लावलेलं असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि तेव्हा आता काव्या दुसरा हात आपल्या बाळात म्हणजे आपल्या पोटावरती ठेवते, आणि त्यानंतर ती पार्थच्या डोळ्यामध्ये बघू लागते, आणि हे दोघे सुद्धा खूप खुश असतात.
तर इकडे मित्रांनो आता जेव्हा ही रम्या जी असते ती खोलीमध्ये येते तर तेव्हा नेहमीप्रमाणे आता आदळआपट करू लागते आणि जोराची रडू लागते आणि सगळं काही इकडे तिकडे विस्कटू लागते. कारण तिला मित्रांनो तर 2-2 चपराक बसलेले असतात चांगल्या खणखणीत. तर वसू तिला आता शांत करायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, रम्या अगं बाळा शांत हो ना. तर रम्या म्हणते, ती 1.5 दमड्याची काव्या तिची हिंमत कशी काय झाली माझ्यावरती हात उचलायची. तर तेव्हा पार्थ तर वसू म्हणते, रम्या अगं पार्थ म्हणतो ना तसे उलट्याकडे मोज बरं. तर तेव्हा रम्या अजून जास्त चिडते. म्हणते, गप्प बस, मी शांत बसू शकत नाहीये. मी ना त्या काव्याला ना मी असं म्हणून ती एकदम चिडचिड रागराग करत असते. तर वसू म्हणते, मी काय काय करणार काय आहेस तू सांग ना. तुला मी 1000दा सांगितलेलं आहे रम्या, त्या पार्थच्या प्रेमामधून बाहेर पड. काय त्याला सोडं लागले ना देवाच ठाऊक. पार्थपेक्षा ना तो विजय मतकरी 1,00,000 पटीने चांगला आहे. खरंच अगं हो. अगं तुझ्यावर किती प्रेम करतो तो, तुझा आदर करतो, तुझ्या मागे पुढे असतो सतत. आणि मुख्य म्हणजे तुला काहीही झालं ना तर पेटून उठतो तो. तर तेव्हा रम्या आता चिडते जास्तच आणि म्हणते, आई तू शांत बसणार आहेस का, मी आता घर सोडून जाऊ. तर तेव्हा वसू तिच्यासमोर हातच जोडते आणि म्हणते, राहिलं मी ना गप्पच बसते. पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या रम्या, काव्याने तुझ्या कानाखाली मारल्यानंतर पार्थ एका शब्दाने सुद्धा तिला काही बोलला नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये की काव्यामध्ये हा बदल झालाच कसा. पूर्वीची काव्य कशी काय संचारली त्याच्यात, आणि हा बदल घडल्यामागे काय कारण असू शकेल. असं ती सगळं बोलत असते आणि रम्यासुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असते. आणि तेव्हाच मित्रांनो आता इकडे बाहेर मानिनी बरोबर तोच प्रश्न येऊन काव्याला विचारते आणि म्हणते, कसा काय बदल घडला हा अचानक. तर तेव्हा काव्या म्हणते, अचानक म्हणजे. तर मानिनी म्हणते, म्हणजे मला पार्थने सगळं काही सांगितलेलं आहे. आणि म्हणते, काय ग काव्या, तुझ्या मनामध्ये जर कन्फ्युजन होतं, कळत नव्हतं, मनात शंका वाटत होती, कन्फ्यूज होतीस तू, तर बोलावंसं वाटलं नाही माझ्याशी. तर तेव्हा काव्या म्हणते, मी हा विचार करत होती की बाळाबद्दलचं जर तुम्हाला सगळं काही सांगितलं म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल ना. तर तेव्हा मानिनी म्हणते, वाईट वाटायचं असेल ना तर ते काही टळत नाही. आता तो ॲबॉर्शनचा फॉर्म माझ्याच हातात पडला ना, बघून चक्कर आली का नाही मला. तेव्हा मी याला विचारलं तेव्हा कुठे मला कळालं की तो खोटा फॉर्म होता, रम्याचा डाव उघड करण्यासाठी तुझा डाव होता ते. आणि हे जर मला आधीच माहिती असतं तर चक्कर आलीच नसती ना मला. हे सगळं दोघं आम्ही बोलत असताना मी याला विचारलं, खोदून विचारलं, तेव्हा कुठं मला त्याने सांगितलंय. आणि असं ती सांगत असताना काव्य तर हळूच जरासं थोडंसं हसत पार्थकडे बघत असते. तर मानिनी पुढं म्हणते की तुझ्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, मला त्याच्याकडून आत्ता असं पद्धतीनं कळालेलं आहे. आणि म्हणते, काव्या तुला बाळ का करिअर याविषयी शंका होती ना मनात, अगं अशा वेळी आपल्या माणसाशी बोलावं गं. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही खरं आहे ते तुमचं, आणि मी कबूल करते, मी सांगायला हवं होतं आधी, पण हरकत नाही ना. आणि आता तसे काही विचार नाहीच आहेत डोक्यात. आणि आई सगळ्या शंका फिटल्या माझ्या. तर तेव्हा पार्थ हसत म्हणतो, ते आम्हाला तर कळलंच, आणि काय प्रिसाईज उत्तर दिले तुम्ही रम्याला. तर मानिनी म्हणते, हां म्हणजे पार्थने मला सांगितलेली कन्फ्युज्ड काव्या आणि रम्याला ठाम उत्तर देणारी काव्या यामध्ये केवढा फरक आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, करेक्ट. आणि म्हणतो, पण हा चमत्कार घडला कसा. तर तेव्हा काव्या म्हणते, युनिवर्स पार्थ. एकीकडे मी रम्याला एक्सपोज करायचा प्लॅन करत होते, पण दुसरीकडे युनिवर्स मी आई पण स्वीकारावं म्हणून धागे विणत होतं. शेवटी हातात आल्यानंतर डोक्यात शिरलं, असं ती हसत सांगत असे. आणि मित्रांनो आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती असे आतमध्ये खोलीत बसलेली असते ॲबॉर्शनच्यासाठी तिथे, आणि तेव्हाच एक बाई तिच्या शेजारी येऊन बसलेली असते, तिच्या हातामध्ये बाळ असतं. आणि तेव्हा ती एकदमच काव्याला बघितल्यानंतर म्हणते, तुम्ही IAS काव्या आहात ना. आणि म्हणते, तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा व्हिडिओ बघितला होता मी. आणि तेव्हा तिच्या हातामध्ये जे बाळ असतं ते खूपच रडत असतं आणि ती त्याला सावरतसुद्धा असते. आणि तेव्हा ती म्हणते, काव्याला म्हणते, ताई जरा बाळाला घेता का. तर तेव्हा त्या काव्या हो असं म्हणते आणि त्या बाळाला आपल्याकडे घेते. आणि मित्रांनो ते बाळ काव्याच्याकडे आल्या एकदम शांत बसतं. आणि त्यानंतर आता ती बाई म्हणजे काव्याच्या हातामध्ये बॉटल देते आणि आता काव्य त्या बाळाला पाणी पाजू लागते बॉटलने. आणि तेव्हा काव्य तर एकदम खुश झालेली असते त्याला सगळं काही असं करत असताना. तर तेव्हा ती बाई म्हणते, अरे आता तर रडत होतास, आता काय झालं. तर तेव्हा काव्या म्हणते, अहो काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामागे, तुमच्या ड्रेसवरती ही अशी गोल्डन जर आहे ना, ती त्याला जरा टोचत असावी. माझा ड्रेस कसा प्लेन आहे ना, मऊ वाटत असेल त्याला, म्हणून शांत राहिला. तर तेव्हा ती बाई आता काव्याला विचारते, तुम्हाला किती मुलं आहेत. तर काव्या म्हणते, नाही हो ताई, मला अजून नाही आहे बाळ झालेलं. तर तेव्हा ती बाई म्हणते, तरी किती छान सांभाळलं त्याला, गुण असतो बाई प्रत्येकाच्या हाताला, आणि तुम्ही खूप चांगल्या आई होणार बघा, असं ती एकदमच बोलून जाते. आणि त्यानंतर ती आपल्या बाळाला घेऊन तिथून निघून जाते. आणि तिने जे असं म्हटलेलं असतं म्हणजे ते युनिवर्सकडून आलेलं असतं असं काव्याला वाटत असतं. आणि त्या
त्या बोलण्याने काव्याला सगळं आतमधून हलवलेलं असतं मित्रांनो. आणि त्यानंतर आता तिला तो क्षण आठवतो त्यावेळेस की ती पार्थला म्हणत असे, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते का नाही, तसेच आई होण्याची प्रत्येक बाईची एक योग्य वेळ असते पार्थ, जी त्या बाईला ठरवू द्यावी. आणि त्यानंतर नंदिनीने तिला समजावलेलं असतं, तुला आत्ता नाही कळणार काव्या, तुला सांगते एकदा बाळ तुझ्या हातात आलं ना की तूच म्हणशील की तेव्हा सुख सुख जे म्हणतात ते हेच आहे का नक्की. आणि असं हे सगळं काही आठवत असताना काव्याच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं. म्हणजे ती हसत हसत रडत असते. आणि त्यानंतर मित्रांनो ती आपल्या पोटातल्या बाळाला असं घट्ट पकडते आणि त्या बाळावरती तिला आता खूप प्रेम येऊ लागतं. आणि तेव्हा तिला आता ते बाळ हवं हवंसं वाटत असतं. आणि ते सगळं आता ही आता या दोघांना सांगते आणि म्हणते पार्थला, त्या क्षणी मी ठरवलं पार्थ, कालपर्यंत मी फक्त गरोदर होते, पण त्या क्षणाने मला आई केलं. हे बाळ हातात घेतल्यानंतर मी मनापासून ठरवलं की मला आई व्हायचं आहे. म्हणजे तुम्ही मला इतके दिवस जे सांगत होतात, काकू त्याने समजावत होता, ताई मला जे काही सांगत होती, त्या सगळ्याचे डॉट्स आज जोडले गेले. आता मी कन्फ्युज्ड नाही आहे, आता मी तयार आहे, असं ती एकदम आत्मविश्वासाने सांगत असते. आणि म्हणते अगदी मनापासून तयार आहे. एका हातात माझ्या IASचं पुस्तक आणि दुसऱ्या हातात आपलं बाळ धरायला मी तयार आहे पार्थ, असं तिने सांगितल्यानंतर आता हे दोघंसुद्धा खूप खुश होतात. तर काव्या पुढं म्हणते, अगदी आपल्या बाळाला अभिमान वाटेल अशी आई होऊन दाखवायचं आहे मला. तर पार्थ म्हणतो, आणि अख्ख्या देशाला अभिमान वाटेल अशा IASसुद्धा होणार तुम्ही. तर तेव्हा काव्या म्हणते नक्की. तर तेव्हा मानिनी म्हणते 100%, असं म्हणून ती काव्याच्या गालावरून हात फिरवताना आपल्या जवळ घेते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, या पामराला पण घ्या ना तुमच्यात. तर मानिनी म्हणते या की मग. आणि तेव्हा पार्थसुद्धा या दोघींच्या जवळ जातो आणि तिघंसुद्धा मित्रांनो खूप खुश असतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ आता काव्याला म्हणत असतो, मला खूप भारी वाटते की आपलं सगळं खूप छान झालंय, ही रम्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यामधून गेली. तर मित्रांनो त्यानंतर पार्थ थोडासा बाहेर जातो आणि चक्क रम्या येऊन मागं त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि जाऊन त्याला एकदम मिठीच मारते. तर तेव्हा पार्थ तिला मागे ढकलतो. तर आता रम्या तिला म्हणते, पार्थला म्हणते, मी तुला आता तोंडावरती सांगते पार्थ, मी जर लग्न करेन तर तुझ्याशीच करेन. आणि ते ऐकल्यानंतर पार्थला तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता मित्रांनो जीवा आणि नंदिनी असतात, ते दोघं मिळून एक रोड मॅप बनवत असतात आणि त्यांनी बोर्डवरती ते सगळं काही असं मांडलेलं असतं. आणि जीवा म्हणतो फिल्म सिटी. तर तेव्हा नंदिनी म्हणते याचा अर्थ या पुढचं किडनॅपिंग फिल्म सिटी जवळ असलेल्या पाळणा घरामधून होणार आहे. आणि या दोघांची आता तशी एकदम पक्की खात्री पडते, कारण त्यांनी बोर्डवरती ते सगळं काही असा मॅप मांडलेला असतो. आणि आता मित्रांनो हे दोघंसुद्धा मिळून अविनाशच्या मदतीने त्या पाळणाघरापर्यंत पोहोचणार आहेत आणि पुढचं होणारं किडनॅपिंग थांबवणार आणि त्या मास्टरला सुद्धा पकडणार. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.